आम्ही राजकारणी दिवसभर खोटं बोलत असलो तरी सत्याच्या म्हणजेच अध्यात्माच्या व्यासपीठावर खोटं बोलता येत नाही अशी कबुली मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली। ते संत माहुजी महाराज उत्तराधिकारी गादीपती सोहळ्याच्या कार्यक्रम प्रसंगी बोलत होते। जळगावात शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय। त्यामुळे जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाला पुन्हा धक्का बसलाय। इंदापूर तालुक्यातील अजित पवारांचं वर्चस्व असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा होती। तर काल अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता। अर्ज माघारीनंतर आता चित्र स्पष्ट झालं असून छत्रपती कारखान्याच्या 21 जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दीनिमित्त चोंडी येथे 6 मे रोजी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अवघे मंत्रिमंडळ दाखल होणार आहे। केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा घेतलेला निर्णय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्याच विचारातील भारत घडवणारा असेल असा विश्वास शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केलाय। जाती जातीमध्ये निर्माण झालेल्या पेचावर कायमस्वरूपी तोडगा निघेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे। 5 ते 6 मे रोजी काळ्या फिती लावून काम करणार आहेत। 7 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। अनधिकृत होर्डिंग्ज विरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टानं सर्व पालिकांना दिलेत। कारवाई करून 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिले। प्रवासासाठी बुक केलेली कॅब जर चालकाने रद्द केली तर आता कार कंपन्यांना तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। ओला, उबर, रॅपिडो सारख्या कार सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या कार चालकांनी जर प्रवाशांनी केलेली बुकिंग रद्द केली तर कंपन्यांना प्रवाशांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचं प्रमाण अधिक आहे आणि रेल्वेप्रमाणे एसटी गाड्यांचं आरक्षण 17 मे पर्यंत फुल झालंय। विशेष म्हणजे एसटीच्या ज्यादा गाड्यांचं देखील तिकीट मिळेना असं झालंय। याचा लाभ उठवत खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी प्रवाशांकडून 1.5 पट अधिक भाडं वसुली सुरू केलेली आहे। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकादरम्यान दोन्ही जलद मार्गिकांवर रात्री 12:15 ते रविवारी सकाळी 4:15 ब्लॉक असेल। ब्लॉक कालावधीमध्ये चर्चगेट ते सांताक्रूज दरम्यान सर्व गाड्या धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत। मुंबईतील लोकलमधील मोटरमनच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत आहेत। मात्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या निर्णयाला मोटरमन कर्मचाऱ्यांनी विरोध केलाय। दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचं म्हणत उद्यापासून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। आणि आता एक मोठी बातमी, गोव्यामध्ये धार्मिक उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आणि या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झालेले आहेत। उत्तर गोव्यातल्या शिरगाव इथे लैराई उत्सवादरम्यान ही घटना घडलेली आहे आणि ही चेंगराचेंगरी नेमकी का झाली हे अद्याप अस्पष्ट आहे। उत्तर गोव्यामध्ये शिरगाव इथे दरवर्षी यात्रेचं आयोजन केलं जातं। या यात्रेमध्ये जवळपास 50,000पेक्षा जास्त लोक सहभागी होतात। या यात्रेदरम्यान एका ठिकाणी उतार असल्यानं तिथे ही चेंगराचेंगरी झाल्याची शक्यता वर्तवली जाते। तर गोव्यामध्ये ही घटना घडलेली आहे। गोव्यामध्ये धार्मिक उत्सवादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे। या चेंगराचेंगरीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झालेले आहेत। उत्तर गोव्यातल्या शिरगाव इथे लैराई या उत्सवादरम्यान ही घटना घडली आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विवेक, काय अपडेट? देखिए, आपको बताना चाहेंगे ये पूरी घटना नॉर्थ गोवा में घटी है। जब एक बड़ी जो यात्रा है जो निकाली जाती है हर साल, उसमें लोग बड़ी तादाद में इकट्ठे होते हैं। अनुमान लगाया जा रहा था कि इस जो यात्रा निकाली जाती है उसमें तकरीबन 40 से 50 हजार लोग शामिल हुए थे। तो वहीं पर नॉर्थ गोवा में एक जगह है जहाँ पे बॉटल लेक आता है और वो जगह थोड़ी सी ढलान जैसी है। तो ढलान जैसी जगह पे जैसी बड़ी मात्रा में लोग पहुंचे तो थोड़ा सा तेज चलना शुरू हुए, जिसकी वजह से ये पूरी भगदड़ मची है। और अभी तक जो ऑफिशियल डेटा गोवा से आ रहा है उसमें इस पूरे मामले में अब तक 7 लोगों की मौत हो चुकी है। 30 से ज्यादा लोग गंभीर रूप से घायल हैं जिनका इलाज गोवा के सरकारी अस्पताल में चल रहा है। और इस पूरे मामले में अब जांच की जा रही है कि आखिरकार ये स्टैम्पेड भगदड़ की वजह क्या है। खुद गोवा के जो चीफ मिनिस्टर है डॉक्टर प्रमोद सावंत, वो खुद
हॉस्पिटल पहुंचे हुए हैं, घायलों से बात कर रहे हैं और घायलों के हालचाल जान रहे हैं। और साथ ही तौर पर उन्होंने साफ तौर पर कहा है कि जो लोग भी इंजर्ड है उनका अच्छे से अच्छा इलाज किया जाएगा। अब इस पूरे मामले में गोवा पुलिस और सरकार जांच करेगी कि आखिरकार ये भगदड़ क्यों मची, किस वजह से हुई, इसकी जांच की जा रही है। बरं, विवेक धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। जळगावच्या भुसावळ शहरात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। यावेळी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढून अतिरेक्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर अनिवासी भारतीयांनी आगाऊ नोंदणी केलेल्या तब्बल 6000 गणेश मूर्ती पेण शहरातून कॅनडाकडे गुरुवारी रवाना करण्यात आलेल्या आहेत। या मूर्ती JNPA बंदरातून 3 कंटेनरमधून पाठवण्यात आल्या। कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय। देवगडची आवक थांबलेली आहे। रत्नागिरीचा हंगाम 10 मे आणि रायगडचा 25 मे पर्यंत सुरू राहणार आहे। यापुढे दक्षिणेकडील राज्यांसह गुजरातची आवक वाढणार असून जून अखेरीस शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधून आंबा आवक सुरू राहणार आहे। विक्रमगड तालुक्यात दरवर्षीच पाणी टंचाई उद्भवत असल्यानं पाणीपुरवठा विभागाकडून टँकर मागवून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र या उपाययोजना तात्पुरत्या आणि अपुऱ्या असल्यानं येथील लोकांना हातपंपावर विहिरीवर रांगा लावाव्या लागतात। 9 पाडे टंचाईग्रस्त आहेत तर त्यांना 2 टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय। निपुण भारत उपक्रमांतर्गत इयत्ता 3री पर्यंतच्या सर्व मुलांमध्ये मूलभूत कौशल्य विकसित व्हावीत यासाठी प्रयत्न सुरू आहेत। त्यात शिक्षकांना विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर समजावा आणि पालकांचा सहभाग वाढावा याकरता निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये पालकांचे संपर्क क्रमांक अद्ययावत करण्याच्या सूचना शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। मुंबई यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे। यासाठी पालिकेनं अटी आणि शर्ती शिथिल करण्याची तयारी दर्शवली आहे। दरम्यान मूर्तिकारांच्या मंडपाच्या परवानगीसाठी सहाय्यक आयुक्तांनीच पुढाकार घेण्याचे निर्देश देण्यात आले। पालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील पेंग्विनची संख्या वाढते आहे। यामुळे राज्यासह देशातील अन्य प्राणी संग्रहालयांना पेंग्विन देण्यास पालिका तयार आहे। मात्र पेंग्विनचं पालन पोषण करणं खर्चिक असल्यानं पेंग्विन घेण्यास अन्य प्राणी संग्रहालय उत्सुक नाही आहेत आणि त्यामुळे वाढत्या पेंग्विनचं करायचं काय असा प्रश्न पालिकेला पडलाय। राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे चटके बसत असतानाच आता पुढील 7 दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवलेली आहे। तर मुंबईत सकाळी आकाश ढगाळ असेल तर दुपारी निरभ्र राहील अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली। मुंबईमध्ये 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर 2 वर्षांनंतरही 6266 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही चलनात आहेत। आरबीआयनं 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून हटवण्याची घोषणा केली होती। तर 2023 पर्यंत चलनामध्ये असलेल्या 28.24% 2000च्या नोटा परत आल्या। जळगावमध्ये सोन्या चांदीच्या भावात घसरण होत असून 1 मेला सोन्याच्या भावात 2000 रुपयांची घसरण झालेली आहे। त्यामुळे आता सोन्याची किंमत 94,000 रुपयांवर आली आहे। चांदी देखील 500 रुपयांनी घसरली असून चांदी 95,200 रुपयांवर पोहोचली आहे। उत्तन ते विरार दरम्यान सागरी सेतू उभारण्यास राज्य सरकारनं MMRDAला मंजुरी दिली आहे। तर त्यापुढील विरार ते पालघर दरम्यानचा टप्पा 2चा व्यवहार्यता अभ्यास करण्यात येतोय आणि हा सेतू 8 मार्गिकेचा असून उत्तर दक्षिण प्रवास सहज करणं शक्य होणार आहे। पुढे हा सेतू थेट दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे। आता एक मोठी बातमी। जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जोरदार धक्का दिलाय। माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह माजी मंत्री सतीश पाटील तसंच विविध नेते आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर हे दोघेही जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय असल्यानं या दोघांना राष्ट्रवादीमध्ये घेण्यासाठी जिल्हा अध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता। मात्र पक्षवाढीसाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या दोन्ही माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होतोय। मात्र प्रवेश झाला तरीही स्थानिक कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांना मनापासून स्वीकारतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मान्सूनची आतुरतेनं वाट पाहणाऱ्या नागरिकांना हवामान खात्यानं खुशखबर दिली आहे। मान्सून मागील वर्षीप्रमाणे यंदा देखील शेतकऱ्यांना सुखावण्याची शक्यता आहे। यंदाचा मान्सून नेहमीप्रमाणे सरासरी इतका बरसेल आणि केरळमध्ये 1 जूनला आणि 6 जूनला राज्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे।
कोल्हापूरकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. कोल्हापूरकरांवर पाणी कपातीचं संकट नसणार आहे. मे महिनाभर पुरेल इतका पाणीसाठा जिल्ह्यातील 8 धरणांमध्ये आहे. सरासरी 49.55% पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे वडगाव शुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत पुण्याच्या काही भागात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे आणि त्यामुळे पुण्याच्या काही भागात आठवड्यातील 1 दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून महापालिकेनं या भागात अघोषित पाणी कपात सुरू केली होती. आता पालिकेनं त्याबाबत वेळापत्रक जाहीर केले. साताऱ्याच्या कोयना धरणाच्या जलविद्युत प्रकल्पातून यंदा ज्यादा वीज निर्मिती करण्यात आली आहे. 666 दशलक्ष युनिट ज्यादा वीज निर्मिती केल्यानं विजेची चिंता मिटली आहे. राज्यात विविध शैक्षणिक संस्थांमधील अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. या दोन्ही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जुलै अखेरपर्यंत आता हे प्रमाणपत्र सादर करण्याची संधी मिळणार आहे. काहीही करून अलमट्टी धरणाची उंची वाढवायची असा चंग बांधलेल्या कर्नाटक सरकारनं महाराष्ट्र सरकारविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी 150 तज्ज्ञांची समिती तयार केल्याचं समोर आलंय. आपला 524 मीटर उंचीचा अट्टहास पूर्ण करण्यासाठी त्यांनी जलतज्ज्ञ आणि वकिलांची फौज उभी केल्याचं कळतंय. महापालिकेच्या मिळकत कर विभागाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या बिलांचं वाटप करण्यात सुरुवात करण्यात आलेली आहे. मिळकत कराची 12.5 लाख मिळकतींची बिलं तयार असून ती संबंधितांना टपाल विभागामार्फत पाठवण्यात आली आहेत. पहिल्या 2 दिवसात नागरिकांनी 5 कोटी रुपयांचा महसूल पालिकेच्या तिजोरीमध्ये जमा केलाय. पदोन्नती नाकारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्या आहेत. अशा अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर बदली करण्यात यावी अशीही सूचना देण्यात आली आहे. पुणे स्थानकावरील रेल्वे वाहतुकीवरील होम सिग्नलवर प्रवासी गाड्यांना जास्त वेळ थांबावं लागू नये यासाठी पुणे ते हडपसर 3री मार्गिका टाकण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीमुळे रेल्वे वाहतूक अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांना आता धर्मादाय रुग्णालयाचा फलक लावणं बंधनकारक करण्यात आलंय. तसंच यापुढे या रुग्णालय प्रशासनाला खाटा उपलब्ध नसल्याची सबब सांगता येणार नाहीये. पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पिंपरी चिंचवडमधील थकबाकीदारांच्या सदनिकेचा भाग दाखवल्यावर थकबाकी नोंदीची प्रक्रिया सुरू असताना आता पालिकेनं सोसायटीतील वाहनतळ क्रमांक देखील मागवलाय. सर्व माहिती मिळताच थकबाकीदारांची वाहनं जप्त करण्याचा निर्णय कर संकलन विभागानं घेतलाय. कांजूर डम्पिंग ग्राउंडची जमीन संरक्षित वनजमीन असून तिचा वापर डम्पिंग ग्राउंडसाठी देण्याचा निर्णय बेकायदा असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 3 महिन्यात संबंधित जमीन पूर्ववत करण्याचे निर्देश दिल्यामुळे पालिकेला संपूर्ण शहराच्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्न उभा राहिलाय. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानच असून तिथे आश्रयाला असलेली दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा, ISI आणि पाकिस्तानी आर्मी यांचा हल्ल्यात थेट सहभाग असल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. या हल्ल्याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सादर केलेल्या प्राथमिक अहवालात ही माहिती समोर आली आहे. राज्यात शुक्रवारी ज्वारी बाजारात एकूण 8,694 क्विंटल ज्वारी आवक झाली होती. या ज्वारीला कमीत कमी 1,950 तर सरासरी 2,450 रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळाला. लातूरच्या औसामध्ये उपजिल्हा रुग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या साखर कारखान्याला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालंय. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिल्लोडच्या ग्रामीण पोलिसांनी गांजा तस्करांवर कारवाई केली आहे. जांभई शिवारात शेतातील घरात विना परवाना बेकायदेशीरित्या गांजावर कारवाई करत 5 किलो गांजा जप्त केलाय. या प्रकरणी पोलिसांनी गांजा विक्रेत्याला अटक केली आहे. अमरावतीमध्ये ऑल इंडिया फेडरेशन कप कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. 9 राज्यातील पुरुष आणि महिला कबड्डी संघांनी यात सहभाग घेतलाय. विदर्भ यामेचर कबड्डी असोसिएशन, अमरावती जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि आमदार खोडके दाम्पत्य यांच्या शोध प्रतिष्ठाननं या स्पर्धेचं आयोजन केलंय. सर्वसामान्यांना हक्काची घरं देण्याची जबाबदारी असलेल्या म्हाडाच्या तिजोरीमध्ये मागील काही वर्ष खडखडाट होता. मात्र आता म्हाडाच्या तिजोरीमध्ये 39.69% वाढ झाल्याचं समोर आलंय. सोडतीद्वारे केलेल्या घरांच्या विक्रीसह अन्य माध्यमातून म्हाडाच्या तिजोरीमध्ये भर पडली आहे.
नीट परीक्षा 4 मे रोजी होत असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं रविवारी कोणताही मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय। नीट परीक्षेला बसणारे विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरळीत आणि सोयीस्कर प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे रविवारी मुख्य मार्गिका, हार्बर मार्गिका, ट्रान्स हार्बर मार्गिकांवर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतलाय। इटलीमधील रेमिनी शहरात मॅकफूड 2025 या कृषी विषयक प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, पणन मंत्री जयकुमार रावल आणि कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल हे परदेश दौऱ्यावर आहेत। रेमिनी येथे 4 ते 9 मे या काळात कृषी विषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। पुणे महापालिकेत कंत्राटी सुरक्षा रक्षकांचा पुरवठा करण्यासाठी 139 कोटींची निविदा काढली असताना जुन्या निविदेतील 228 सुरक्षा रक्षकांना मार्च महिन्याचा पगार अजूनही मिळालेला नाहीये। मे ईगल सिक्युरिटी अँड पर्सनल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराला आजपर्यंत कामगारांचे पगार करा, अन्यथा काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल असा इशारा पालिकेनं दिला। एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा नंबर प्लेट बसवण्याचे आदेश परिवहन आयुक्तालयानं काढलेले आहेत। त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पुरेशा केंद्रांची सोय करून देण्यात आली आहे। मात्र राज्यातील अपेक्षित 1.5 कोटी वाहनांपैकी आतापर्यंत अवघ्या 27 लाख वाहनधारकांनी नवे नंबर प्लेट बसवलेले आहेत। अजूनही 1,23 लाख वाहन मालकांनी याकडे पाठ फिरवली आहे। चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू असं म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचं ओघ आळंदीमध्ये सुरू झालंय। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून आजपासून भक्तीच्या ज्ञानकुंभाला प्रारंभ होणार आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये 2 मे रोजी गव्हाची मोठी आवक झाली आहे। यावेळी 19,240 क्विंटल गव्हाची आवक झाली। दरम्यान गव्हाला 2,770 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतोय। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात सरकारनं त्यांच्या दोन्ही नवजात बाळांच्या उपचारासाठी मदत जाहीर केली आहे। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून 24 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील मोटरमन पुन्हा एकदा कामाच्या अतिरिक्त ताणामुळे मूक निदर्शनं करण्याच्या तयारीत आहेत। रिक्त पदामुळे मोटरमनांना ज्यादा काम करावं लागतं आणि त्यामुळे 4 मे पासून नियमानुसार काम करण्याचा आणि कोणतेही ज्यादा काम न करण्याचा निर्णय समस्त मोटरमननं घेतलेला आहे। एप्रिल आणि मे महिन्याच्या देयकांसोबत सुरक्षा ठेवीतील फरकाची रक्कम भरण्यासाठी वीज ग्राहकांना 2 स्वतंत्र देयकं देण्यात येतात। अनामत रकमेतील फरकाची थकबाकी सुमारे 390 कोटी रुपये असून पुणे विभागातील 14 लाख घरगुती ग्राहकांना स्वतंत्र देयकं देण्यात आलेली आहेत अशी माहिती महावितरणाकडून देण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये वेव्स 2025 परिषदेमध्ये 8,000 कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आलेत। यावेळी मायानगरीतील आणखी एक फिल्म सिटी उभारली जाणार आहे आणि यासाठी घोषणा करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना कोणत्याही स्वरूपातील अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी राज्यातील जमिनींच्या 7/12 उतार्यावरील कालबाह्य आणि निरुपयोगी नोंदी हटवून त्याऐवजी वास्तवातील नोंदी दाखल करण्यासाठी जिवंत 7/12 मोहीम टप्पा 2 सुरू करण्यात आले। भारत पाकिस्तानमध्ये येत्या 36 तासात मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे। यात पाकिस्तानचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे असं मत ज्योतिषाचार्य अतुल शास्त्री भगरे यांनी मांडलंय। आणि यात एक मोठी बातमी, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिना संपला तरी माझी लाडकी बहीण योजनेतील या महिन्याची रक्कम अद्याप महिलांच्या खात्यात जमा न झाल्यानं महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पात्र महिलांना एप्रिल महिन्यासाठी 1,500 रुपये दिले जातील असं सांगण्यात आलं होतं। आता याबाबत मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत मोठी माहिती दिली आहे। या योजनेअंतर्गत बहुतेक महिलांना मार्चपर्यंत 9 हप्त्यांचा लाभ मिळालेला आहे। उर्वरित महिलांना देखील काळजी करण्याची गरज नाही, कारण माझी लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्यासह तुम्हाला मागील हप्ते देखील दिले जातील अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आपण पाहतोय। तर योजनेचे पैसे खात्यात येण्यास आता सुरुवात झालेली आहे। मंत्री अदिती तटकरे यांनी या संदर्भातलं एक ट्विट करत माहिती देखील दिली आहे। दिवाळी उलटून 6 महिने होऊन गेले तरी अद्यापही पालिकेच्या रुग्णालयातील जवळपास 1200 रोजंदारी कर्मचाऱ्यांना अद्यापही दिवाळी बोनस मिळाला नाहीये। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांना 5,000 बोनस देण्याचे निर्देश दिले होते। केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 5,000 पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन देखील कोकण प्रांत आजही तहानलेला आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर अशा 4 जिल्ह्यातील 495 गाव वाड्यांना 194 टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे।
जालना जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत असून टँकरच्या संख्येनं आता सेंचुरी पार केलेली आहे। जिल्ह्यातील 60 गावांसह 16 वाड्यांची तहान 101 टँकरनं भागवली जाते, तर प्रशासनाकडून 130 विहिरींचं अधिग्रहण देखील करण्यात आलेलं आहे। बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई जाणवत असून 23 गावातील 82,000 नागरिकांना 39 टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय। भूसंपादनाची भरपाई देण्यास दिरंगाई केल्यास खपवून घेतलं जाणार नाही। भरपाई मिळणं हा नागरिकांचा संविधानिक अधिकार आहे, असं उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि रेल्वेला बजावलंय। पापलेटचं उत्पादन अल्प झाल्यानंतर पापलेटला राज्य माशाचा दर्जा देण्यात आलाय, यामुळे मच्छीमार नाराज आहेत। 1980च्या दशकात 20,000 टन उत्पादन असलेल्या चंदेरी पापलेटचं उत्पादन सध्या 10 टनापेक्षा देखील कमी झालंय। तथापि पापलेट संवर्धनासाठी शासनानं सुचवलेल्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं सरसकट मासेमारी सुरूच आहे। गेल्या 3 महिन्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मेल एक्सप्रेसमधून वेटिंग तिकिटावर प्रवास करणाऱ्या 56,000 प्रवाशांना प्रशासनानं ट्रेनमधून उतरवलं, तर 78,000 प्रवाशांना ट्रेनमध्ये चढू दिलं नाही। रिझर्वेशन कन्फर्म असलेल्या प्रवाशांना प्रवासात अडचण होऊ नये यासाठी ही कारवाई केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाकडून 522 अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यात येत आहे। मात्र या शिक्षकांचं मुंबई बाहेर समायोजन करणं व्यवहार्य नाही, असं निवेदन शिक्षक भारतीनं शिक्षण मंत्र्यांना दिलंय। पीओपीवर सरसकट बंदी घातली गेली तर मोठ्या गणेश मूर्ती बनवायला अडचणी निर्माण होतील, पण त्याचबरोबर उत्सवाची रया जाऊन मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवावर त्याचा विपरीत परिणाम होईल। त्यामुळे पीओपीला योग्य असा पर्याय देऊन सुवर्ण मध्य काढावा, असं साकडं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला घातलंय। ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा संघटनांनी तीव्र विरोध केलाय। संपूर्ण राज्यभरातील आरटीओ कार्यालयांपुढे रिक्षाचालक संघटना 29 मे रोजी निदर्शनं करणार आहेत, तर राज्यातील 15 लाखांहून अधिक रिक्षाचालक आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। मुंबई महापालिकेकडून झोपडपट्टीतील व्यावसायिकांकडून मालमत्ता कर आकारायला सुरुवात करण्यात आलेली आहे। गेल्या 4 महिन्यात 1166 व्यावसायिक गाळ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। त्यापैकी 957 व्यावसायिकांच्या मालमत्ता या कर आकारणीमध्ये प्राप्त ठरल्या असून या व्यावसायिकांना 6,73,71,451 रुपये कर भरण्यास पालिकेनं बजावलं। वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद पिकानं विक्रमी आवकचा आकडा पार केलेला आहे। वाशिम बाजार समितीमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक 14,300 क्विंटलची विक्रमी आवक झाली, त्यामुळे वाशिम बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी पाहायला मिळाली। राज्य सरकारनं काढलेल्या आदेशानुसार 28 एप्रिलपर्यंत 1,08,301 शाळांपैकी 89,972 शाळांनी 80% अधिक जिओ मॅपिंग केल्याचं अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। मुदतवाढ दिल्यामुळे शिक्षकांनी जोमानं काम केल्याचं या अहवालावरून दिसून येतंय। नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी मान्सूनपूर्व कामांसाठी 15 मे पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे, त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सुरू असलेली विकास कामांना आता वेग आलाय। उन्हामुळे आरोग्याला निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी योग्य काळजी घेणं आवश्यक आहे। विशेषतः उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान वाढल्यानं उष्माघात, निर्जलीकरण, विषबाधा आणि त्वचेचं नुकसान अशा समस्या होऊ शकतात। आणि आता एक मोठी बातमी, पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कसं प्रोत्साहन दिलं जातं याचे पुरावे आता समोर येत आहेत। न्यूज 18 जवळच्या एक्सक्लुझिव्ह सॅटेलाइट इमेजमधून लष्कर-ए तोयबाच्या प्रशिक्षण तळाचा खुलासा झालाय। ही प्रशिक्षण शिबिरं पाकव्याप्त काश्मीरच्या उत्तर शीशा परिसरात असल्याचं समोर आलंय। तर या ट्रेनिंग कॅम्पला जंगल मंगल प्रशिक्षण शिबिर देखील म्हटलं जातं। इथे दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण दिलं जातं आणि या ठिकाणी एक मशीद, मोठं ग्राउंड, मीटिंग हॉल आहे। तर पहलगाम हल्ल्याचा कट इथेच रचण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। या कॅम्पमध्ये मशीन गन, पिस्तुलासह इतर विविध शस्त्र चालवण्याचं प्रशिक्षण अतिरेक्यांना दिलं जातं। तर इथल्या मशिदीत दहशतवादी हाफिज सईद अनेकदा येतो। या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात ISI आणि पाक सैन्याचे अधिकारी अनेकदा दहशतवाद्यांसोबत बैठका घेत असल्याचं समोर आलंय। आणखी एक मोठी बातमी समोर येते। पहलगाममधील हल्ल्यानंतर पाककडून भारताच्या कुरापती काढणं सुरूच आहे। जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात पाककडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलेला आहे। कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं शस्त्रसंधींचं उल्लंघन करत गोळीबार केलाय। तर या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे।
पाककडून भारताच्या कुरापती काढणं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नियंत्रण रेषेजवळ पाककडून पुन्हा गोळीबार करण्यात आलेला आहे, तर याला भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। जातनिहाय जनगणनेच्या निर्णयानंतर पंढरपुरात भाजपकडून जल्लोष करण्यात आला। यावेळी फटाके फोडून आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात महिनाभरानंतर एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय। बार्शी इथून रणजित पाटील या आरोपीला अटक करण्यात आली आहे। श्रीनगर इथे एका शिकारा बोट वेगवान वाऱ्यामुळे उलटली, त्यामुळे काही पर्यटक सरोवरात पडले। या दुर्घटनेचा एक व्हिडिओ समोर आलाय। दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं आणि अनेक पर्यटकांना वाचवण्यात यश आलं असून एक जण बेपत्ता आहे, त्याचा शोध घेतला जातोय। केदारनाथ धामचं कपाट उघडण्यात आलंय। केदारनाथ दर्शनासाठी पहिल्या दिवशी 10,000 भाविक आले होते, तर यंदा दर्शनासाठी 25 लाखांहून अधिक भाविक इथे येण्याची शक्यता वर्तवली जाते। कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे। 12 जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांची मदत करणाऱ्या 100हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे। पाकव्याप्त काश्मीरमध्ये गंभीर स्थिती निर्माण झालेली आहे। इथली अनेक गावं रिकामी करण्यात आलेली आहेत आणि 10 दिवसांपासून सगळे मदरसे देखील बंद करण्यात आले। पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केलेला आहे। यावरून आता पाकिस्ताननं भारताला उत्तर देण्याची तयारी केली आहे। पाकिस्तान भारताला कायदेशीर नोटीस देण्याच्या तयारीत आहे। पाकिस्तानच्या कलातमधील मंगोचर शहराचा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं ताबा मिळवलाय। दरम्यान बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानी सेनेच्या शिबिरावर केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक सैनिक मारले गेल्याचं समोर आलंय। बातमीपत्रामध्ये